काय आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य? 1972चा काळ अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांचा होता. त्यावेळी त्यांची दृष्टी पडली माऊलींच्या समाधीवर. संजीवन समाधी म्हणजे काय हे समजून न घेता त्यांनी डायरेक्ट आळंदी गाठली. त्यावेळी झालेली सविस्तर घटना थोर शास्त्रज्ञ R.N. शुक्ल यांनी सांगितलेली ती अशी. त्यावेळी वारकरी संप्रदायांची थोर व्यक्ती ह.भ.प. मामासाहेब दांडेकर हे होते. त्यांनी शुक्ल साहेबांना फोन केला. आळंदीची समाधी उखडण्यासाठी काही अंधश्रद्धा निर्मूलनचे लोक येत आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की जर संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतली तर ते शरीर रूपाने जिवंत असतील किंवा त्यांच्या शरीरातील हाडे तरी सापडतील. मामासाहेबांसमोर खूप मोठा प्रश्न पडला होता. यांना रोखायचे कसे? त्यावेळी शुक्ल साहेब यांनी मामासाहेबांना सांगितले माऊली बघून घेतील. दुसरा दिवस उजाडला. सकाळीच 200-250 माणसांचा ट्रक पुण्याहून आळंदीला जाणार आहेत असे समजल्यावर त्यांच्या अगोदर मामासाहेब दांडेकर आणि शास्त्रज्ञ शुक्ल साहेब आळंदीला पोहोचले होते. शुक्ल साहेबांनी सोबत 3 मीटर्स घेतले होते. त्यातला एक होता गिगर म्युलर काउंटर. त्यात एक्स-रे, अल्फा, गॅमा, बीटा नावाचे जे किरण किंवा ऊर्जा असते ते एखाद्या ठिकाणी आहेत की नाहीत हे शोधून काढू शकतो. ते मीटरवर दाखवले जाते. त्याला गिगर म्युलर स्किंटिलेशन काउंटर किंवा गिगर म्युलर काउंटर असे नाव आहे. तो संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीपासून 6 फूट अंतरावर ठेवला. दुसरा मीटर, ज्याला थर्मिस्टर बोलोमीटर म्हणतात, तो घेतला होता. त्याने अल्ट्राव्हायलेट रेज किंवा इन्फ्रारेड रेज आहेत की नाहीत हे पाहता येते. तोही मीटर समाधीजवळ ठेवला. तिसरा फ्रिक्वेन्सी मीटर, रडार, हा मीटरही त्या ठिकाणी ठेवला. तोपर्यंत अंधश्रद्धावाली मंडळी, डॉक्टर, 2-3 इंग्लिश माणसे घोषणा देतच मंदिरापर्यंत पोहोचली. सर्व जमावाला दाराजवळच मामांनी थांबवले आणि सांगितले समाधीबद्दल आम्ही जे सांगतो तो प्रयोग करा आणि मग तुमचे काम करा. तोपर्यंत शुक्ल साहेबांनी समाधी झाकण्यासाठी 3 वेष्टने आणली. एक जस्ताचे, एक पितळेचे आणि एक लोखंडाचे. शुक्ल साहेब त्या कार्यकर्त्यांना म्हणाले या ठिकाणी 3 मीटर्सही ठेवले आहेत. समाधीवर एक झाकण टाकून मीटरवर काय दिसते ते पाहायचे आहे. तुम्ही पाहाल त्यावेळी आम्ही येथे थांबणार नाही. आम्ही दोघे बाहेर थांबू. त्यांच्यातील 10-12 प्रमुख मंडळी पुढे आली. त्यांना गाभाऱ्यात घेतले आणि त्यांना माहिती देऊन मामासाहेब दांडेकर आणि थोर सायंटिस्ट शुक्ल साहेब गाभाऱ्याबाहेर निघून आले. आम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांनी प्रयोग करून पाहिला. लोखंडी, पितळी, जस्ताचे आवरण काढल्यावर एकच ठराविक रीडिंग मीटर दाखवायचे. आत कोणी नसल्याने काटा हलविण्याचा प्रश्नच नाही. त्या लोकांपैकी कोणी मीटरला हात लावत नव्हते. मग काटा रीडिंग का दाखवत आहे? रीडिंग दाखवणारे चैतन्य स्फुरस्पंदने म्हणजे चैतन्य लहरी कोठून येत आहेत असा गहन प्रश्न अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांना पडला. यामध्ये कसलाच जादूटोणा किंवा हातचलाखी नव्हती हे त्यांच्या लक्षात आले. शास्त्रीय भाषेत हे प्रयोग त्यांना करून दाखविल्यावर त्यांच्या लक्षात आले संजीवन समाधी म्हणजे काय. हे जेव्हा त्यांना समजावून सांगितले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की या ठिकाणी निश्चितपणे चैतन्य आहे, ऊर्जा आहे, स्पंदने आहेत. म्हणूनच त्यांचा आलेख मीटर्सवर जाणवतो. चैतन्य दिसत नसले तरी त्याचे अस्तित्व असते. क्षकिरण म्हणजेच एक्स-रे दिसत नसले तरी त्यांचे अस्तित्व नाकारू शकत नाही. तसे संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी आहेच. त्यांचे अस्तित्व मनुष्यच काय विज्ञान सुद्धा नाकारू शकत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनाने
सर्व अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यकर्त्यांचा संभ्रम दूर झाल्यानंतर ही सगळी मंडळी दर 6 महिन्याला समाधीच्या दर्शनाला येऊ लागली. 3 परदेशी नागरिकांपैकी एकाने स्वतःला आळंदीला वाहून घेतले. पुन्हा कधीच कुणी माऊलींवर आक्षेप घेण्याचे धाडस केले नाही. वारकरी संप्रदायाचे अर्धवर्यो ह.भ.प. मामासाहेब दांडेकरांनी आलेल्या सर्व अंधश्रद्धा निर्मूलनाच्या सदस्यांना पुन्हा एकदा संजीवन समाधी म्हणजे काय हे समजावून सांगताना म्हणाले, एखादा साधू संत संजीवन समाधी घेतो तेव्हा योगशास्त्राप्रमाणे तो पंचमहाभूतात्मक होतो. शरीर पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांपासून तयार झालेले आहे. जेव्हा तो संजीवन समाधीत उतरतो तेव्हा तो सजग असतो. समाधीत बसल्यावर व्यक्ती निर्विकल्प अवस्थेत जाते, निर्देही होते. याचा अर्थ त्याच्या शरीरातील पृथ्वी, आप, तेज, वायू हे जे भाग असतात ते बाहेरच्या ब्रह्मांडातील पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यात एकरूप होऊन जातात. त्यामुळे समाधीच्या जागी काहीही शिल्लक राहत नाही. हेच आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य. रामकृष्ण हरी. Please subscribe my YouTube channel Sahaj Bodh. Like, share and subscribe.